हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण एक वेगळ्या चवीची हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बनवणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। मी प्रथम कांदे घेतले आहेत, 3 ते 4 कांदे घ्यायचे। आपल्याला ग्रेव्ही कितपत थिक पाहिजे त्यासाठी कांदा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे। कांद्याची हुबे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। कांद्याचे मोठे मोठेच काप करून घ्या। मी साधारण 3 कांदे घेते आहेत मोठे, आणि गॅसवर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। भाजताना आपल्याला यामध्ये थोडं तेल देखील टाकायचं आहे। कांदा भाजतो तोपर्यंत आपण 2 टोमॅटो घेतले आहेत। हे मी 250 ग्रॅम पनीरसाठी करते आहे। टोमॅटो देखील रफली चॉप करायचा आहे आपल्याला, कारण की हे नंतर मिक्सरमध्ये फिरवायचं आहे, त्यामुळे बारीक कापू नका। 2 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे मी, तो देखील साफ करून घेते। अद्रक देखील कापून घ्यायचं आहे, आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील घेतल्या आहेत मी, त्या देखील सोलून घ्यायच्या आहेत। हे सगळं कांदा भाजत आलं की आपल्याला त्यामध्ये लसूण, अद्रक आणि टोमॅटो हे देखील कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। याच्याने ग्रेव्ही खूप छान होते, सेम हॉटेलसारखे होते। आता मी त्यामध्ये मूठभर, छोटी वाटीभर किंवा मूठभर काजू वापरणार आहे। काजूने ग्रेव्हीला छान रिचनेस येतो, छान चवीला होते, अगदी हॉटेलसारखे होते। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा। तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। आता याची पेस्ट करून घेऊ आपण। बघा किती थिक पेस्ट झाली आहे, अगदी झटपट होते। आता पनीर कापून घेऊया। मी तर मलाई पनीर घेतला आहे, खूप टेस्ट छान होतं त्याच्याने, मलाई पनीरने। आता याचे आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचं आहे। मला थोडे जाड आणि मोठेच पीस आवडतात। आता आपण हे क्यूब काढूया। मी क्यूबला पनीरला कुठेही मॅरिनेशन वगैरे काही करणार नाही। पनीर कापल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। पनीरच्या भाज्या खूप वेगवेगळ्या पद्धतीत बनवल्या जातात, तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल वापरणार आहे। थोडं तुम्ही तूप देखील वापरू शकता तिथे गावरान, पण तेलाने छान होतं, तुपाने देखील छान होते। आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे आपल्याला तेल किंवा तूप। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकायचं आहे, आणि मंद गॅसवर आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे, कारण की यामध्ये आपण काजू वापरले, त्यामुळे कढईला लागण्याची शक्यता असते वाटण। अगदी कमी गॅसवर आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत। तेल सुटत आलंय बघा। आता आपण यामध्ये स्वादानुसार मीठ वापरणार आहोत। मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला मसाला परतवायचा आहे आपल्याला। 1 चमचा हळद, 2 चमचे कांदे लसूण मसाला, आणि अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, इतकं देखील वापरणार आहे मी। काश्मीरी लाल पावडर ऑप्शनल आहे, पण टाकल्याने छान रंग येतो भाजीला। आता गॅसवर तवा ठेवूया आपण। तवा गरम झाला की आपण त्यामध्ये तेल टाकूया 1 चमचा, तोपर्यंत ती ग्रेव्ही पण होते आपली। तेल तापलं की आपण त्यामध्ये पनीर परतून घेऊया थोडं। पनीरचा रंग चेंज करायचा नाही आपल्याला। अगदी 5 ते 6 मिनिटं हे पनीर परतवायचं आहे आपल्याला तेलामध्ये। अशा प्रकारे भाजी केल्यास तुम्ही हॉटेलमध्ये कधीही खाणार नाही, हॉटेलसारखीच भाजी होते सेम, चवीला अप्रतिम लागते। ही भाजी तुम्ही चपाती, नान, रोटी कशाबरोबरही खाऊ शकतात। बघा इकडे आपलं पनीर देखील परतून झालं आहे। इकडे ग्रेव्हीचा मसाला देखील घट्ट होत आलाय, तेल सुटलंय, कलर देखील छान झालाय। जसा मसाला परतत येईल तसा कलर छान तयार होतो, म्हणून मसाला परतताना घाई करायची नाही आपल्याला। आता मी थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून वाटणामध्ये टाकणार आहे, ती देखील परतून घेणार आहे। बघा कसं छान तेल सुटते भाजीला। आता यामध्ये आपण तळलेलं पनीर टाकूया।
पनीर देखील आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवायचं आहे आपल्याला. ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला छान तवंग येतो. 1 चमचा साखर देखील वापरणार आहे मी. साखरने देखील कलर छान होतो, चव बॅलन्स होते. त्यामुळे पनीरच्या भाजीत साखर थोडी टाकायची आहे आपल्याला, 1 चमचा. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यामध्ये गरम पाणी टाकूया. आपल्या घरातल्या मेंबरनुसार आपल्याला कितपत भाजी पाहिजे त्यानुसार गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला इथं. आणि ही भाजी झाकण लावून शिजवायची नाही, ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे. फक्त उकळी येऊ द्यायची 5-10 मिनिटे. आता माझा सिक्रेट पदार्थ तुम्हाला सांगते मी काय वापरणार आहे. भाजी थिकनेस येण्यासाठी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये 1 चमचा पाणी टाकून त्याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. कॉर्नफ्लॉवर हे टेस्टलेस असतं, त्यामुळे भाजीमध्ये वापरल्याने छान घट्टपणा येतो. भाजी चवदार देखील होते. हॉटेलमध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलं जातं. आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला भाजी छान परत उकळून घ्यायची 5 ते 7 मिनिटं. भाजी छान उकळली. तुम्हाला अजून दुसरा पदार्थ दाखवते मी काय टाकणार आहे. ही भाजी आपली उकळली की छान लागते. भाजी करायला उशीर लागतो, मात्र टेस्ट अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा ही अशा प्रकारची भाजी. तर भाजी छान उकळली आहे आपली. आता आपण ही गॅसवरून काढून घेऊया. आता मी 2 दिवसाची साय, 2 वेळची साय मी वाटीत काढून ठेवली. फ्रेश क्रीम आहे ही, घरचीच आपली. ते छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. साय टाकल्याने ग्रेव्हीला छान रिचनेसपणा येतो. आता इथे गॅस बंद करून कढई खाली करून घेतली आहे आपण आणि मग ते फेटलेली साय वापरणार आहोत आपण यामध्ये. पुन्हा हलवून घ्यायचं आहे आपल्याला साय टाकल्यानंतर. वरून आता मी थोडी परत कसुरी मेथी वापरणार आहे आणि गरमागरम सर्व करूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.